आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवे वळण. डॉक्टर साळुंके संतोष भोईंना धमक्या. बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा पाठपुरावा करणारे डॉक्टर पंकज साळुंके आणि संतोष भोई यांना अनोळखी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या धमक्यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी डॉक्टर साळुंके यांनी केली आहे. जुन्या कौटुंबिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून ब्लॅकमेल व बदनामीचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. या सर्व बाबींचे पुरावे पोलिसांकडे सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या बदलीवरही डॉक्टर साळुंके यांनी प्रश्न उपस्थित केले असून बदलीमागील कारणे स्पष्ट करावीत आणि तपास पुन्हा शेळके यांच्याकडे सोपवावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून मागण्यांवर निर्णय न झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर साळुंके यांनी दिला आहे. दरम्यान धमक्या, ब्लॅकमेलिंग आणि बदली मागील कारणांबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. ठामत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. आज आपण इथे जमलेलो जे आहेत ते बनावट शालार्थ आयडी प्रकरणात माझ्यावर जे होणारे सगळे माझ्यावर ताशेरे ओढले जात आहेत, बदनामी करत म्हणजे काही लोक बदनामी करत आहेत. पंकज साळुंके करोडो रुपये कमवतोय या प्रकरणातून. मला जर करोडो रुपये कमवायचे राहिले असते तर मी इथे इथपर्यंत तुमच्या सर्वांसमोर वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला दिली नसती. त्याच पद्धतीने काही लोक, उत्पटान लोक हे दारू पिऊन वेगवेगळ्या पोस्ट अपडेट करत आहेत. त्या सर्वांना माझं खुलं आव्हान आहे, मित्रांनो, तुम्हाला काय बदनामी करायची माझी तितकी मुदास्तपणे करा. पंकज साळुंके तुमच्याकरता खंबीर आहे. आज सगळ्यात महत्वाचं, आजपर्यंत गप्प राहिला पंकज साळुंके, परंतु आज नंतर गप्प राहणार नाही. आज तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्र राज्यात माझ्यावर प्रेम करणारे जे जे सगळी मंडळी आहे ते सगळेजण तुमच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करणार आहेत. ही नोंद तुम्ही तुमच्या दप्तरी घ्यावी. दुसरा मुद्दा, काल जो शेळके साहेबांची बदली झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेमधून, त्यांना जे काढण्यात आलं, शेवटचे त्यांचे 3 महिने बाकी होते. मी येत्या सोमवारी CP साहेबांना भेटणार आहे नाशिकला आणि त्यांना 2 दिवसात अल्टिमेटम देणार आहे. जर तुम्ही 2 दिवसाच्या आत आर्थिक गुन्हे शाखेचे जे PI होते, पोलीस निरीक्षक होते, रामदासजी शेळके यांना पूर्ववत पदावरती घेतलं नाही तर 2 दिवसानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू. त्या आंदोलनादरम्यान कुठलाही जर हिंसक वळण त्याला लागलं तर यास जबाबदार राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, स्वतः नाशिक विभागाचे आयुक्त हे जबाबदार राहतील. तिसरी महत्वाची गोष्ट, काही लोक माझ्या मागच्या कौटुंबिक वादविवादाचा व्हिडिओ पकडून त्या वादविवादाच्या व्हिडिओला धरून मला ब्लॅकमेल करत आहेत, परंतु पंकज साळुंके ब्लॅकमेल होणाऱ्यांमधला नाही. त्याला जे काही करायचं ते करावं. माझा विषय जो आहे बनावट शालार्थ आयडी प्रकरण तडीस नेणं, शेवटपर्यंत मी तडीस नेणार आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.